नमस्कार मित्रांनो. JPR परीक्षेची तयारी करताय आणि जास्तीत जास्त गुण कसे मिळवायचे याचं टेन्शन आलंय? तर मग चिंता सोडा, कारण आज आपण JPR परीक्षेचा एक असा परफेक्ट रोडमॅप पाहणार आहोत जो तुम्हाला हमखास यश मिळवून देईल. मला माहितीये, परीक्षेचं नाव ऐकलं की थोडी धाकधूक होतेच. पण खरं सांगतो, जर आपल्याकडे योग्य प्लॅन असेल, योग्य दिशा असेल, तर कोणतीही परीक्षा अवघड वाटत नाही. आजचं हे विश्लेषण ऐकल्यानंतर तुमची परीक्षेची भीती नक्कीच पळून जाईल आणि तुम्ही एकदम आत्मविश्वासाने तयारीला लागाल. कोणत्याही लढाईत उतरण्यापूर्वी आपल्याला रणांगण कसं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं, बरोबर ना? अगदी तसंच परीक्षेची तयारी करण्याआधी तिचा पॅटर्न काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी JPR परीक्षेचा पॅटर्न डिकोड करूया. आता ही स्लाइड जरा नीट बघा. हा आहे तुमच्या JPR परीक्षेचा ढाचा. प्रश्न पहिला, जो आहे 2 गुणांसाठी, त्यात तुम्हाला 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन मिळतोय. प्रश्न 2, 3 आणि 4 हे प्रत्येकी 4 गुणांसाठी आहेत आणि यातही तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रश्न 5 आणि 6 हे आहेत प्रत्येकी 6 गुणांसाठी, ज्यात 3 पैकी फक्त 2 प्रश्न सोडवायचे आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे, आपल्याला प्रत्येक ठिकाणी निवडीचं स्वातंत्र्य आहे आणि आपल्याला याच संधीचा हुशारीने फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे, परीक्षेचा पॅटर्न तर आपल्या लक्षात आला, पण आता या पॅटर्ननुसार नक्की अभ्यास कसा करायचा? चला, आता आपण गुणांनुसार स्मार्ट तयारी कशी करायची याची रणनीती पाहूया. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, फक्त भरपूर तास अभ्यास करण्यापेक्षा योग्य दिशेने केलेला थोडा अभ्यास जास्त महत्त्वाचा असतो, ज्याला आपण म्हणतो स्मार्ट स्टडी. जे प्रश्न महत्त्वाचे आहेत, जे वारंवार विचारले जातात, त्यांच्यावर जास्त फोकस करा. उगाच सगळं काही वाचण्याच्या नादात काहीच धड होत नाही. बरं, आता बोलूया 2 गुणांच्या प्रश्नांबद्दल. हे प्रश्न म्हणजे एकदम सोपे आणि पटकन मिळणारे गुण आहेत. यासाठी तुम्हाला फक्त व्याख्या, सिंटॅक्स आणि छोट्या संकल्पनांवर लक्ष द्यायचंय. परीक्षेच्या आधी फटाफट रिव्हिजन करण्यासाठी हे प्रश्न बेस्ट आहेत. आणि हो, मागच्या प्रश्नपत्रिकांमधले हे प्रश्न तर अजिबात सोडू नका. आता येऊया 4 गुणांच्या प्रश्नांकडे. इथे तुम्हाला विषयाची थोडी जास्त माहिती असणं गरजेचं आहे. यात महत्त्वाचे प्रोग्रॅम्स आणि संकल्पना विचारल्या जातात. उत्तर लिहिताना ते नेहमी मुद्देसूद असावं आणि शक्य असल्यास उदाहरणासहित लिहा. म्हणजे हे असं का होतं आणि ते कसं काम करतं हे तपासणाऱ्याला व्यवस्थित कळलं पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचे 6 गुणांचे प्रश्न. हे प्रश्न म्हणजे तुमच्या मार्कांसाठी गेम चेंजर ठरू शकतात. यासाठी मोठे प्रोग्रॅम्स आणि त्यामागच्या क्लिष्ट लॉजिकवर लक्ष केंद्रित करा. सविस्तर उत्तर लिहिण्याची प्रॅक्टिस करा. आणि एक प्रो टिप, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे PYQs सोडवल्याशिवाय परीक्षेला अजिबात जाऊ नका. त्या तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहेत. बघा, कधीकधीही आपली तयारी खूप चांगली झालेली असते, पण तरीही काही सामान्य चुकांमुळे आपल्या हक्काचे मार्क जातात. चला तर मग बघूया अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक म्हणजे प्रोग्रॅम्सना घाबरून त्या ऑप्शनला टाकणे. हे बिलकुल करू नका. दुसरी चूक, चुकीचा किंवा अर्धावट सिंटॅक्स लिहिणे. लक्षात ठेवा, सिंटॅक्स चुकला की प्रोग्रॅमचे मार्क गेलेच म्हणून समजा. आणि हो, तुमची उत्तरपत्रिका स्वच्छ आणि नीटनेटकी असू द्या, कारण त्याचा तपासणाऱ्यावर खूप चांगला प्रभाव पडतो. परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. पेपर मिळाल्यावर सगळ्यात आधी जे सोपे प्रश्न आहेत ते सोडवा. एखाद्या अवघड प्रश्नावर अडकून वेळ वाया घालवू नका, त्याला नंतरसाठी ठेवा. आणि हो, घड्याळाकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला पेपर वेळेत पूर्ण होईल. आतापर्यंत आपण तयारी कशी करायची, काय टाळायचं हे सगळं पाहिलं. पण आता खरा प्रश्न हा आहे की हे सर्व महत्त्वाचे प्रश्न, त्यांची उत्तरं आणि सरावासाठी लागणारं साहित्य हे सगळं एकाच ठिकाणी कसं मिळणार? आणि हो, जर तुमच्यापैकी कोणाला असं वाटत असेल की अरे देवा, आता तर वेळच गेली, माझा तर काहीच अभ्यास झाला नाहीये, तर अजिबात टेन्शन घेऊ नका. योग्य मटेरियल आणि थोड्या मेहनतीने तुम्ही अजूनही खूप चांगले गुण मिळवू शकता. म्हणूनच तुमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आम्ही खूप मेहनत घेऊन हे विशेष अभ्यास साहित्य म्हणजेच नोट्स तयार केले आहेत. या नोट्समधून अभ्यास केल्यास तुमची 90 ते 95% तयारी अगदी आरामात पूर्ण होईल याची खात्री आम्ही देतो. तर मग ह्या नोट्समध्ये असं काय विशेष आहे? यात मागील वर्षांचे सर्व महत्त्वाचे प्रश्न उत्तरांसहित दिले आहेत. प्रत्येक उत्तर सोप्या भाषेत आणि मुद्देसूद आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीसाठी इकडे तिकडे शोधाशोध करत वेळ वाया घालवण्याची अजिबात गरज नाही. सगळं काही एकाच ठिकाणी. आणि या नोट्स मिळवणं खूपच सोपं आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप,
डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पिन केलेल्या कमेंटमध्ये जी लिंक दिली आहे त्यावर मेसेज करा. दुसरी स्टेप, तुम्हाला पर्यायांसह एक मेसेज येईल. आणि तिसरी स्टेप, तुम्हाला जो पर्याय हवा आहे त्याचा नंबर रिप्लाय करा, बस. तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय अगदी असा मेसेज येईल. यात 2 गुणांच्या टॉप 50 प्रश्नांसाठी फक्त 49 रुपये, 4 गुणांच्या टॉप 100 प्रश्नांसाठी 99 रुपये आणि 6 गुणांच्या टॉप 50 प्रश्नांसाठी 49 रुपये आहेत. पण खरं सांगू, हा जो चौथा ऑप्शन आहे ना, फुल कॉम्बो, तो सगळ्यात बेस्ट आहे. फक्त 149 रुपयांमध्ये तुमची संपूर्ण तयारी होईल. तर मग JBR परीक्षेत दमदार यश मिळवण्यासाठी तयार आहात ना? तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.